नमस्कार. आपण बघत आहात तारतम्य. मी शिवाजी जवरे. गेल्या आठवड्यापासून आपण बघतोय की केंद्र सरकारनं एक विधेयक संसदीय समितीकडे पाठवलेलं आहे. त्या विधेयकानुसार 30 दिवस जर कोणी तुरुंगात असेल, म्हणजे पुढाऱ्यापैकी जो पंतप्रधान असो, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, लोकसभेचा सभापती, तर 30 दिवसात त्यांची जर जमानत झाली नाही आणि 31वा दिवस उजाडला, तर अशा कोणत्याही पुढाऱ्याला त्याच्या पदावरून त्यांनी त्यागपत्र दिलं नाही तरीही निष्कासित समजण्यात येईल, असा तो एक एक कायदा आहे. आणि मग त्या कायद्याच्या भांडवलावर भारतीय जनता पक्षाचे समर्थक किंवा भारतीय जनता पक्षाचेच लोक असा एक अ, दावा करत आहेत की इट इज द डिफरन्स बिटवीन टू पार्टीज अँड टू लीडर्स. म्हणजे इंदिरा गांधींनी 1971 मध्ये अलाहाबाद न्यायालयाच्या निकालानंतर तो निकाल असा होता की इंदिरा गांधींची निवडणूक अवैध ठरवण्यात आली होती. तर पुढे चालून पंतप्रधान, उपराष्ट्रपती, लोकसभेचे सभापती आणि राष्ट्रपती या 5 लोकांवर कुठलाही आरोप असो, कुठलंही कारण असो, त्यांच्यावर कुठलीही कायद्याची कारवाईच करण्यात येणार नाही, अशा प्रकारचं संशोधन इंदिरा गांधींनी करून घेतलं होतं. म्हणजे एक स्पेशल इम्प्युनिटी असं म्हणता येईल त्याला कायद्याच्या भाषेत. तर त्यांचं सांगणं आलं की बाबा बघा, एक पंतप्रधान असा की जो विशिष्ट पदावरच्या या 5-6 लोकांना कायद्याचं संरक्षण देऊन कुठल्याही अपराधाबद्दल, कुठल्याही कारणाबद्दल त्यांचं पद जाणार नाही, अशी व्यवस्था करतो. आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र स्वतःसहित सर्वांनाच तुरुंगात गेल्यानंतर, कुठलाही आरोप सिद्ध झाल्यानंतर, न्यायालयानं तुरुंग घोषित केल्यानंतर 31व्या दिवशी त्याचं पद हे आपोआपच निघून जाईल, अशा प्रकारची व्यवस्था करतात. बरोबर आहे. तुलनात्मकदृष्ट्या सापेक्षतेनं जर बघितलं तर खरोखरच 2 माणसांच्या या निर्णयातली जी एक तफावत आहे किंवा यातला जो भेद आहे तो स्पष्टच आहे, की एक व्यक्ती स्वतःच्या आणि आपल्या पक्षाच्या किंवा पुढे चालून आपल्यानंतर आपली मुलं पंतप्रधान होतील, या अपेक्षेनं अशा प्रकारचा कायदा करतो. आणि एक पंतप्रधान हा सगळ्यांनाच सारखा न्याय लावा, सामान्य माणसाला. त्यांचं असं म्हणणं आहे, मग आता भाजपवाल्यांचं किंवा नोकरदारांना जर 3 दिवसामध्ये मी 3 दिवस जर तो माणूस तुरुंगात राहिला, तर नोकरदाराची नोकरी चालली जाते. मग राजकारण्याचं पद का जाऊ नये? अरे बाबा, ठीक आहे, तुम्ही हा तर्क लावता, की आम्ही नोकरदारांच्या नुसार राजकारण्यांना सुद्धा अशाच प्रकारे कायद्याच्या कचाट्यात आणत आहोत. पण मग नोकरदाराची नोकरी ही 3 दिवसात जाते. मग तुम्ही या पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना, राष्ट्रपतीला, त्याच्यानंतर सभापतीला किंवा उपराष्ट्रपतीला, जे काही तुमच्या अध्यादेशामध्ये ज्या पदावरचे लोक असतील त्यांना, मग त्यांना 30 दिवस का दिले? 7 दिवस द्यायला पाहिजे ना. नोकरदारांना 3 दिवसात तुम्ही घरी पाठवता. ह्या लोकांना 7 दिवसात घरी पाठवलं, की 8व्या दिवस निघाला की घरी घरी जायला पाहिजे होतं. तुम्ही नोकरदारांचा तर्क जर देता, की बुवा बघा, आम्ही संवेदनशीलपणे नोकरदारांशी तुलना करतो. अरे, त्यांच्याशी तुलना करता तर त्यांना 3 दिवसात घरी पाठवता. मग तुम्ही 30 दिवस तुरुंगात राहूनही का बरं पदावर राहता? एक, अपराधाच्या संदर्भात तुम्ही नोकरदारांशी तुलना करून सांगता, की नोकरदारांना जर आपण 3 दिवसात घरी पाठवतो, तर मग राजकारण्यांना कशाला? मग नोकरदारांना तुम्ही नवीन निवृत्ती योजना आणली 2004 पासून. आपण आपले पैसे बचत करायचे, त्यावरतीच आपण आपलं निवृत्तीवेतन घ्यायचं. मग आमदार, खासदार, मंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल यांचे निवृत्तीवेतन कसे काय चालू आहेत? अपराधाबद्दल तुम्ही कुठेतरी त्यांच्यातली तफावत कमी करता, कुठेतरी त्यांच्यातली दरी कमी करता. मग या या पेन्शनचं काय? औद्योगिक क्षेत्रातले कामगार, सहकार क्षेत्रातले कामगार, अधिकारी, अभियंते ह्या लोकांना अक्षरशः तुम्ही आज जर चौकशी केली, हजार-हजार, दीड-दीड हजार, अडीच-अडीच हजार रुपये त्यांना निवृत्ती वेतन आहे. त्यांचे पैसे कापून. याच्या पलीकडे शेतकरी, शेतमजूर, लहान-लहान फेरीवाले, कारागीर, कुलूप किल्ला दुरुस्त करणारे, भिंत बांधकाम करणारे, हे सगळे लोक
तेही तर ज्येष्ठ नागरिकच असतात ना. त्यांनीही त्यांचं आयुष्य देशाच्या उभारणीतच लावलेलं आहे. हा तुमचा समज सोडून द्या, की कलेक्टरनी खूप काही वेगळी सेवा केली आहे आणि पंक्चर जोडणाऱ्यांनी काहीच केलेलं नाहीये. फार चुकीचं आहे ते. एका एका इंग्रजी विचारवंतांनी एक लेख लिहिला होता. त्यांनी म्हटलं होतं, की "दे आर द पेबल्स इन द बिल्डिंग ऑफ नेशन." राष्ट्राच्या वास्तूमधले हे पंक्चर जोडणारे लोक आहेत, वडापाव देणारे लोक आहेत, कुलूप किल्ले दुरुस्त करणारे लोक आहेत, लाकडी काम करणारे लोक आहेत, जे काय असतील ते. इव्हन दो दारोदार फिरून मिक्सर, कुकर सगळी दुरुस्त करून घ्या म्हणणारे लोक आहेत. यांनीही राष्ट्र उभारणीचंच काम केलेलं आहे. तेही ज्येष्ठ नागरिक आहेत. राष्ट्रपती ज्येष्ठ नागरिकच असतो. नंतर काय त्याच्या पदावरून तो केव्हा खाली खाली करतो ते पद, उपराष्ट्रपती, राज्यपाल, सभापती, आमदार, खासदार, मंत्री आणि पंतप्रधान. एवढंच की त्यांची निवृत्ती उशिराने होते. कामगार, अधिकारी, अभियंते जे काय लोक असतील ते, लिपिक वगैरे यांची निवृत्ती साठीच होत असते. मग ज्येष्ठ नागरिक जे आहेत, त्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानजनक 2 वेळचा निर्वाह होईल, अशा प्रकारचं सर्वांना सारखं निवृत्तीवेतन का नाही? चलनीवाढीनुसार त्याला आज आज ₹7,000-7,500 जर समजा एका जोडप्याला मिळाले, तर 2 वेळचं जेवण होऊन जाते 12 महिन्याचं, आपलं एका महिन्याचं. घर आहे की नाही, त्याच्या आरोग्यासंबंधीची काळजी करण्याची गोष्ट किंवा त्याच्या प्रवासाला वगैरे, ते तुझं तू बघून घे. कारण आयुष्यभर तुम्ही कुठल्याही प्रकारची कमाई करता, तर म्हातारपणात आपणाला बसून 2 वेळचं जेवण शासकीय निवृत्ती वेतनातून, सन्मान वेतनातून होईल, पण याकरता 2 पैसे गाठीशी बांधून ठेवणं हे त्याचं काम आहे. आम्ही त्याच्याबद्दल त्याची मागणी करणारच नाही. पण सर्वसामान्य सर्वच वृद्ध लोकांना 2 वेळचा निर्वाह होईल असंही निवृत्ती वेतन नाही आणि त्याच्या तुलनेत तुम्ही मात्र गडगंज पैसा कमवून नंतर सुद्धा निवृत्ती वेतन घेता. त्यावेळेस तुमचा तर्क कुठे जातो मग? तुम्ही आता जो तर्क लावतात, की अपराध सिद्ध झाल्यानंतर सामान्य माणसाची नोकरी 3 दिवसात जाते. त्यामुळे आपण या मुख्यमंत्री काय किंवा जे पदांची बद्दल आपण चर्चा चालली त्यांची पुनरावृत्ती करण्यात असं नाही. या सगळ्या लोकांना सुद्धा मग अशाच प्रकारे 30 दिवसाच्या तुरुंगानंतर 30 कशाला 7 दिवसानंतर त्यांना घरी पाठवा आणि त्यांची निवृत्ती वेतनं बंद करून टाका. मग तुमच्या मासिक वेतनावरती आजपर्यंत कुठलाच पक्ष कधीच त्यांच्या वाढीबद्दल बोलत नाही. ऑस्कर वाईल्डचा एक सुंदर विचार आहे. तो म्हणतो, की राजकारणी, मग ते सत्तेतील असो की विरोधक, त्यांच्यामध्ये एकच समानता आहे. ती म्हणजे जनतेचे पैसे लुटून खाणे. एक नरसय्या आडम नावाचे एक आमदार होऊन गेले. त्यांनीच एक वेळा आठवते, की त्यांनी विधानसभेमध्ये या आमदारांच्या मासिक उत्पन्नाच्या वाढीला विरोध केला होता. अन्यथा कुठलाच पक्ष करत नाही ते. म्हणून हा जो डिमडिम चालू आहे, की आम्ही इतरांच्या पेक्षा वेगळे आहोत. आम्ही पुढाऱ्यांच्या तुरुंगवासामध्ये तुरुंगात राहून त्यांनी सत्तेचं संचालन करावं याच्या विरोधात आहोत. पण त्याला एवढा वेळ का दिला 30 दिवसाचा? एक. दुसरी गोष्ट अशी, ज्याप्रमाणे तुम्ही अपराधाच्या संबंधी, तुरुंगाच्या संबंधी नोकरदाराशी तुलना करतात, तशीच तुलना निवृत्ती वेतनासंबंधी सुद्धा केली पाहिजे. अन्यथा तुम्ही नोकरदार, सामान्य माणसं, औद्योगिक क्षेत्रातले कामगार, अधिकारी, अभियंते, सहकार क्षेत्रातले कामगार, अभियंते आणि जे असंघटित कामगार आहेत, ज्यांची मगाशी आपण तुलना केली, की लहान-लहान फेरीवाले असो की अन्य कुठले असो, या सगळ्या लोकांच्या संबंधी तुम्ही कुठल्याच प्रकारे संवेदनशील आहात, असं म्हणायला जागा नाही आहे. धन्यवाद. आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे वेगळ्या विषयावरती, जे विषय कधीच कुणीच हाताळत नाही, त्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.